तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। आम्ही निघालो होतो बिघवणला माशाला। आपल्या हॉटेलसाठी जे बिघवणचे मासे लागतात ना, ते आम्ही सकाळ सकाळी लवकर जातो आणि आपल्या हॉटेलसाठी घेऊन येतो। तर आम्ही निघालो होतो घरून, गाडीमध्ये बॉक्स वगैरे भरले। गाडीमध्ये बॉक्स भरून आम्ही निघालो बिघवणच्या दिशेने। बिघवणच्या दिशेने निघाल्यानंतर डायरेक्ट इनामगावातून काष्टीमध्ये पोहोचलो। काष्टीमधून डायरेक्ट दौंड टोलनाका, दौंड टोलनाक्यापासून डायरेक्ट गेलो आम्ही CNG पंपावर। CNG भरून घेतला आणि तिथून निघालो की डायरेक्ट गेलो कुरकुममध्ये। कुरकुममधून लेप मारला आणि बिघवणच्या दिशेने निघालो। बिघवणच्या दिशेने निघाल्यानंतर मग काय डायरेक्ट पोचलो बिघवणमध्ये। बिघवणमध्ये पोचल्यानंतर कॉफी घेतली। कॉफी घेऊन डायरेक्ट आम्ही निघालो मार्केटकडे। मार्केटकडे निघाल्यानंतर मार्केटमध्ये पोचल्यानंतर गाडी केली पार्किंग। गाडी पार्किंग केल्यानंतर आम्ही डायरेक्ट मग मार्केटमध्ये गेलो। हे तुम्ही पाहू शकता मार्केट। मग काट्यावरती गेलो। काट्यावरती गेल्यानंतर मग माशावाले येतच होते। मग आल्यानंतर मग काटा चालू झाला। मग काटा चालू झाल्यानंतर आमचे बंधू होते लालू शेठ तिथे। मग जिवंत माल आलताच, निवडायचं काम चालू होतं। जिवंत पूर्ण माल येत होता आणि आपल्या हॉटेलसाठी आपण घेत होतो जिवंतच माल घेतो तिथून। आणि जिवंत माल आमचा भरून झाला। भरून झाल्यानंतर आम्ही बिघवणमध्येच आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे तोडण्यासाठी देतो। आता एवढं मार्केटमध्ये मासे घेऊन परत इकडं आणून तोडायचं काही शक्य होत नाही। त्यामुळं मग आम्ही तिथं तोडायला काही मित्रपरिवार बसतात, त्यांच्याकडे आम्ही तोडायला दिलता। मग ते रोजचे डेली 1000 किलो मासे तोडतात। मग आम्ही त्यांच्याकडे तोडण्यासाठी दिलता, म्हणजे रोजच देतो। आणि मग काय त्यांची चालली होती कटिंग, आम्ही घेत होतो शूटिंग घेतल्यानंतर मग काय माल तोडून झालता। मग माल पोच करत होतो। मग परत अजून पण तोडायचं काम चालू होतं। लालू शेठ आमचे तिथंच होते, बाकीच्यांचं पण माल तोडायचं काम चाललं होतं। आमचं पण हॉटेलचं माल तोडायचं काम चाललं होतं। माझं मग काम उरकल्यानंतर मग मी पण बसलो मासे तोडण्यासाठी। मग मी पण मासे तोडू लागलो मस्तपैकी। मग आमच्या हॉटेलचे पण थोडे राहिलेच होते, ते तोडत होतो। तोडता एक शूटिंग घेतली मस्तपैकी। ते तोडून झाल्यानंतर इकडं पाहिलं तर एक 6-7 वर्षाचं एक पोरगं होतं, त्याचं चाललं होतं खवलं काढायचं काम। ते पण रोज मार्केटला असतो। मग आम्ही परत मार्केटमध्ये आलो। मग काय मार्केटमध्ये निलाव चालूच होते। मग आम्ही पाहिले निलाव पाहून झाल्यानंतर आमचे मासे तोडून झाल्यानंतर मग आम्ही आमचे मासे आणले गाडीपाशी। बॉक्समध्ये आम्ही भरत होतो। माझी मदत करण्यासाठी आबा होता, आमचे छोटे बंधू। मग सर्व भरून झाल्यानंतर बॉक्स वगैरे गाडीमध्ये ठेवले, गाडी पॅक केली। मग आम्ही निघालो आमच्या घरी। तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा अमोल शेठचं हॉटेल, जगदंबा।